मनीषा's फूड कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सोयाबीनची भाजी। चल तर मम्मा आपण सुरुवात करूया। हा दीदी, न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी सोयाबीन घेतलेला आहे। ते गरम पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं भिजवून घेतलेलं आहे। भिजवून झाल्याच्या नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन त्याचे 2 तुकडे करून घेऊया। इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की मोहरी घालून घेऊया, थोडंसं जिरं घालूया। इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, ते आपण घालून घेऊ। कांद्याला चांगला लाल रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया। इथे कांद्याला चांगला लाल रंग आलेला आहे। आपण आता लसूण पेस्ट घालून घेऊया आणि हलवत चांगली लसूण पेस्ट भाजून घेऊया। 2 मिनिटं भाजून घेऊया आणि आपण टमॅटो घालून घेऊया। टमॅटोवर थोडंसं मीठ घालूया आणि टमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊया। इथे आपला टमॅटो वितळून झालेला आहे। आपण आता मसाले घालून घेऊया। थोडीशी हळद, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, थोडासा गरम मसाला, मसाले सगळे मिक्स करून घेऊया। मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये सोयाबीन घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। इथे मी गरम पाणी घालत आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता। मिक्स करून घेऊया। मंद आचेवरती सोयाबीन मध्ये मध्ये हलवत झाकण ठेवून शिजवून घेऊया। इथे आपली भाजी शिजवून झालेली आहे। आपण कोथिंबीर घालून घेऊया। तर मग दीदी, आपली भाजी तयार आहे। अशा स्वादिष्ट रेसिपी बघण्यासाठी मनीषा's फूड कॉर्नरला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।